तुम्ही छान पार्टिसिपेट केला आणि जे विनर्स आहेत त्यासाठी आपण पुन्हा एकदा क्लॅप देऊया. क्लॅप गो. विद्येची देवता माता सरस्वती या कॉर्पोरेट सर्व्हिसेसना लॉर्ड वेडन पॉवे, लेडी वेडन पॉवे यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो. आजच्या या स्नेहजित इंग्लिश मीडियम स्कूल हिंगणा येथे आयोजित कल्पोत्फुल उत्सवाकरता उपस्थित असलेले या शाळेचे अध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सरोदे सर, त्याचबरोबर वर्धा जिल्ह्याच्या जिल्हा संघटक श्रीमती वैशाली भोम मॅडम, यशवंत प्राथमिक शाळा अल्लीपूर इथल्या मुख्याध्यापिका आदरणीय नंदुरकर मॅडम, या शाळेच्या मुख्याध्यापक तांबेकर मॅडम, आमचे मार्गदर्शक आणि आमच्या सतत सोबत असतात असे एक व्यक्तिमत्व सन्माननीय पेठे मॅडम, या शाळेचे सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता ऍक्टिव्हिटीज केल्या, खूप छान वाटलं आम्हाला. आहे नाही या ऍक्टिव्हिटीज कशासाठी असतात तुम्हाला माहिती आहे का? त्या ऍक्टिव्हिटीज आपण ज्या करतो, आपण ज्या गेम खेळतो, खेळाडू आपण मैदानावर जातो, वेगवेगळ्या स्पर्धा खेळतो, या कशासाठी असतात माहिती आहे का तुम्हाला? माहित आहे? नाही माहित? त्यातून आपल्याला एक जे जीवन मूल्य आहे ते जीवन मूल्य शिकायला मिळतात. आपला अभ्यास म्हणजे काय पूर्ण आपलं जीवन नाही आहे, तर आपल्याला काय वेगवेगळ्या ज्या स्किल आहेत ते आपल्याला डेव्हलप करायचे असतात. त्या वेगवेगळ्या स्किल मधून आपल्याला शिकायचे असतात. आणि म्हणून कारण प्रत्येक जण चांगलं गाऊ शकत नाही, प्रत्येक जण चांगलं डान्स करू शकत नाही, प्रत्येक जण चांगलं खेळू शकत नाही, तर त्याच्या सुप्त गुण आहेत ते सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी आणि त्या सुप्त गुणांचा विकास होऊन एक चांगला व्यक्ती घडवण्याचं काम आपली गव्हर्नमेंट सर्व करतात. आणि म्हणून आपण काहीतरी करत असलं पाहिजे. आपण अभ्यास तर केलाच पाहिजे, अभ्यासाशिवाय काहीच नाही, पण अभ्यास आपला तेव्हा चांगला होईल जेव्हा आपलं शरीर, आपलं मन चांगलं असेल. आहे की नाही? आपलं जर मन चांगलं नसेल, आपल्याला जर कुठे दुखत असेल, आपलं अभ्यासात मन लागेल का? नाही. आहे की नाही? आणि म्हणून या साऱ्या ऍक्टिव्हिटीज, हे चांगली चांगली जी गोष्टी आहेत त्या आपण शिकल्या पाहिजे, त्या केल्या पाहिजे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आपण एक सहभाग आपण घेतोय. मी खरोखर तांबेकर मॅडम, पेठे मॅडमचं अभिनंदन करेन की त्यांनी या शाळेमध्ये खूप छान उपक्रम आणि छान एक ऍक्टिव्हिटीज आणलेली आहे आणि तुम्ही त्या माध्यमातून वेगवेगळं आपण ज्या ऍक्टिव्हिटीज त्या आपण करतो आहात. आताच वैशाली भोम मॅडमने आपल्याला सांगितलं की ही जी चळवळ, ही चळवळ फक्त आपल्या हिंगणघाटपुरती किंवा तुमच्या शाळेपुरती मर्यादित आहे का? नाही, तर कुठपर्यंतची आहे? आपण नॅशनल, इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा आपण काय करू शकतो? ही चळवळीच्या माध्यमातून आपण तिथे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, वेगवेगळ्या मेळ्यांमध्ये भाग घेऊ शकतो. आता जो एक डान्स झाला त्याच्यामध्ये गाणं म्हटलं होतं. कोणतं गाणं होतं? जांभोरीचं गाणं होतं ना? हा, जांभोरीचं गाणं होते की नाही? ते जांभोरीचं गाणं कुठं माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही याच्या आधी कधी ऐकलं होतं का? याच्या आधी कधी ऐकलं तुम्ही? हा, नाही ऐकलं ना? हे जे जांभोरीचं गाणं आहे, हे जांभोरी आता राजस्थान पाली येथे जेव्हा जांभोरी झाली, ती जांभोरीमध्ये हे गाणं त्याचं एक जांभोरी सॉन्ग होतं, म्हणजे ते सेंटर सॉन्ग होतं. आता तुम्हाला वाटत असेल जांभोरी म्हणजे काय? माहिती आहे का तुम्हाला जांभोरी म्हणजे काय? नाही माहिती. आता तुमच्या शाळेमध्ये आपण काय करतोय? एक कार्यक्रम घेतोय, आहे की नाही? त्या कार्यक्रमामध्ये किती विद्यार्थी आहेत? तुमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत, बरोबर आहे? हा झाला तुमच्या शाळेपुरता एक कॅम्प. पण जेव्हा अशा तालुक्यातल्या वेगवेगळ्या शाळा येतात आणि तिथे आपला कॅम्प घेतात, तिथे वेगवेगळे आपले ऍक्टिव्हिटीज करतात, त्याला आपण काय म्हणतो? तालुका मेळावा. काय म्हणतो? तालुका मेळावा. तालुका मेळाव्यामध्ये कोण राहील? सगळ्या स्कूल, कुठल्या? त्या त्या तालुक्यातल्या, आहे की नाही? तसाच एक जिल्हा मेळावा होतो. त्या जिल्हा मेळाव्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातला, म्हणजे आपल्या जिल्ह्यातील, वर्धा जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातला विद्यार्थी, प्रत्येक तालुक्यातल्या ज्या शाळा आहेत त्या सहभागी होतात आणि तिथे काय होतात? मग जिल्हा मेळावा होतो, त्याच्यामध्ये जवळपास 1000 ते 1500 विद्यार्थी तिथे सहभागी होतात आणि 4 दिवस मुक्कामी राहतात. आणि मुक्काम सुद्धा कशामध्ये? टेंट मध्ये. कशामध्ये? टेंट मध्ये. त्यांचा स्वतः स्वयंपाक कोण करेल? स्वतः करतो. तुम्हाला करता येतो स्वयंपाक? करता येतो की नाही? स्वयंपाकासाठी काय काय लागतं तुम्हाला? हा, भांडे लागतात, गॅस लागतो, आहे की नाही? चाकू लागतो, ताट लागते जेवायला, आहे ना? पण त्यामध्ये एक स्पर्धा होती. ती स्पर्धा माहिती का तुम्हाला? कोणती होते?
बिन भांड्यांचा स्वयंपाक. कोणती स्पर्धा होते? म्हणजे तुम्हाला गॅस देणार नाही, तुम्हाला गंज मिळणार नाही, आहे की नाही, तुम्हाला चम्मच मिळणार नाही, चाकू मिळणार नाही, आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जेवाल आणि तुमच्यासोबत दोघं जेवाल, एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायचा आहे. करता येईल का तुम्हाला? नाही करता येईल? करता येईल का? करता येतो, फक्त ते शिकून घ्यायचं असतं. आता आम्ही एका जांभूळ शाळेला आम्ही गेलो आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी स्वयंपाक केला. त्यांना बरोबर आम्ही 1 तास दिला होता. किती? 1 तास. आणि त्या 1 तासामध्ये त्यांना स्वयंपाक करायचा होता. आता तुम्ही विचार करा, त्यांनी बिन भांड्या स्वयंपाकामध्ये किती पदार्थ केले असेल एका 1 तासामध्ये? तुम्ही किती करू शकता? त्यांनी किती केले असेल? हा अंदाज? तुम्हाला स्वयंपाक करता येतो ना? नक्की की फक्त होत? मुलांना करता येतो ना स्वयंपाक? करता येते ना? फेवरेट भाजी कोणती तुझी? फेवरेट कोणती भाजी आहे? की ना? बरं सांगा मला, किती किती करू शकता तुम्ही पदार्थ? वेगवेगळे पदार्थ किती करू शकता? 5 करू कराल ना? किती? 6 10 किती? 8 है ना? 7. बरं, आम्ही जेव्हा त्या शाळेत मागच्या वर्षी गेलो त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी एका वेळेस वेगवेगळे गट केले. मुलांचा गट किती? 10 ते 12 विद्यार्थ्यांचा असतो, 8 ते 10 असतो, पण आम्ही 12-15 विद्यार्थी अलाव करतो. त्यांनी काय केलं, प्रत्येकाला कामं वाटून दिली आणि ती कामं वाटून देऊन त्यांनी तो स्वयंपाक केला. तर मागच्या वर्षी त्यांनी एका संघाने म्हणजे त्या 15 विद्यार्थ्यांनी 45 वेगवेगळे पदार्थ तयार केले. किती? 45. आणि यावेळेस आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस त्यांनी 90 पदार्थ वेगवेगळे, किती? 90 पदार्थ वेगवेगळे त्यांनी केलेले होते, आहे की नाही? म्हणजे आपण जर मनावर घेतलं तर आपण काय करू शकतो? काही करू शकतो, कारण आपल्याला ती क्षमता आहे. फक्त आपल्याला काय, ती गरज कशाची, आपल्याला ती ओळखण्याची. आणि म्हणून हा जिल्हा मेळाव्यामध्ये हा सुद्धा एक आपण गेम घेतो किंवा आपण ती स्पर्धा घेतो, बिन भांड्या स्वयंपाक. आता आपण कुठे होतो? जिल्हा मेळावा. जिल्हा मेळाव्यानंतर राज्य स्तरावर एक मेळावा होतो, ज्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातले विद्यार्थी येतात, आहे की नाही? आणि त्या राज्याचे विद्यार्थी तिथे येऊन आपापले वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. मग त्या राज्यामध्ये कोण विद्यार्थी राहतील? संपूर्ण राज्यातले विद्यार्थी असतात. म्हणजे वर्धा जिल्ह्यातले, यवतमाळ, मुंबई, तिकडे कोकणातले, सिंधुदुर्ग, रायगड, तिकडे नंदुरबार, म्हणजे सर्व जिल्ह्यातले, गडचिरोली सर्व जिल्ह्यातले विद्यार्थी असतात त्या राज्य मेळाव्यामध्ये असतात. आणि तिथे जवळपास 10 ते 15,000 विद्यार्थी एकत्र येतात आणि ते राज्य मेळावा होतो. आणि आता जे तुमचं सॉंग झालं, जे जांभोरी सॉंग झालं, ती जांभोरी पालीला झाली होती 2022 मध्ये. त्या 22 मध्ये जी 2022 मध्ये जी जांभोरी झाली होती त्यामध्ये संपूर्ण भारतातले विद्यार्थी होते. कुठले होते? संपूर्ण भारतातले विद्यार्थी होते. आणि किती विद्यार्थी असेल तिथे? जवळपास 35,000 विद्यार्थी. किती? 35,000 विद्यार्थी. 450 एकराचा तो पूर्ण कॅम्पस होता आणि त्या 450 एकराच्या कॅम्पस मध्ये 35,000 विद्यार्थी. मग तिथे जम्मू काश्मीरचे होते, नागालँड, मेघालय तिथले तर होते, पण सोबत पाकिस्तान, नेपाळचे 7 देशातले जे 8 देश आपले 7, त्या 7 देशातले सुद्धा तिथे काय होते? स्काउट गाईड होते. आणि त्यांनी सुद्धा आपल्या प्रत्येक याच्यामध्ये काय केलं? पार्टिसिपेट केलं. ही संधी तुम्हाला स्काउट गाईड मध्ये मिळते. आणि हे जे जांभोरी सॉंग आहे ते जांभोरी सॉंग त्यासाठी झालं होतं. आता आपल्या चळवळीला, भारत स्काउट गाईड चळवळीला आपले 75 वर्ष पूर्ण झाले. आणि या 75 वर्षानिमित्त नुकतंच लखनौ येथे सुद्धा जांभोरी झाली आणि त्या जांभोरी सुद्धा जवळपास 40,000 विद्यार्थी होते. तेवढाच कॅम्पस, तिथलं उद्घाटन, महामहिम राष्ट्रपती तिथे आलेल्या होत्या, पंतप्रधान सुद्धा येणार होते, पण काही तांत्रिक अडचणीमुळे आले नाही. पण तिथले जे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ आणि तिथले राज्यपाल आनंदीबेन पटेल हे कंटिन्यू 5 दिवस कंटिन्यू त्या जांभोरीमध्ये होते आणि ते सर्व व्यवस्था पाहत होते, सर्व करत होते. आणि म्हणून ही चळवळ जी आहे, ही चळवळ इतकीच मर्यादित नाही, तर याच्या पुढे जाऊन सुद्धा आपल्याला विदेशात सुद्धा जाण्याची संधी आहे. मी आताच पेटे मॅडमशी बोललो की मॅडम काही मुलं पहा, आपण जसे अमरावतीचे काही मुलं जपानला, अमेरिकेला जाऊन आले, तसंच आपण काहीतरी जमते का आपण बघूया. आधी इथल्या डीपीडीसी मधून किंवा कुठे काहीतरी करून आपण ते मुलं 8 मुलं 10 मुलं आपण
विदेशात सुद्धा जांभूळीला पाठवता येईल का यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि मला माहित आहे की तुमची शाळा यासाठी नेहमीच अग्रेसर असेल आणि आम्ही जर एखादी पुढाकार घेतला तर तुमची शाळा नेहमीच सोबत असेल असं तांबेकर मॅडम आणि सर्व सरांकडून आश्वासन घेतो. आणि पुढच्या जांभूळीसाठी पुढच्या जिल्हा मेळावा राज्य मेळाव्यासाठी तुमची शाळा आम्हाला पाहिजे असं सुद्धा तुमच्याकडनं आम्ही आश्वासन घेतो. आहे की नाही? म्हणजे ही जी चळवळ ही चळवळ आपल्याला काय करायची आहे, अनुभवायची आहे, यातून नवीन नवीन स्किल शिकायचे आहेत, वेगवेगळे आपल्याला मित्र मिळवायचे आहेत. वेगळ्या स्टेटचं कल्चर कसं आहे, आज तिथे आता आम्ही छत्तीसगडला पण गेलो. छत्तीसगडला पण रोहरेची जांभूळी होती. त्या रोहरेची जांभूळी आम्ही पाहिलं की तिथे सुद्धा बिनपाड्या स्वयंपाक केला. आणि आम्ही काय पाहिलं तर जम्मू काश्मीरची मुलं काय करत होते, वेगळेच पदार्थ तयार करत होते जे आपल्याला माहित पण नाही. तिकडे नागालँडचे वेगळेच करत होते. राजस्थानची मुलांनी ते आले पराठे आणि ते जे हे आहेत मोठमोठ्या भाकरी जाड्या जाड्या भाकरी केल्या. आपल्या लोकांनी पानके केले. आहे की नाही? म्हणजे प्रत्येक स्टेटचं जे कल्चर आहे ते कल्चर आम्हाला तिथे पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं आणि शिकायला मिळालं की ते कसे सर्वाइव्ह होतात, कसे करतात. आणि यातून एक बंधुभाव जो आपण निर्माण करतो तो बंधुभाव सोबतच आपले जे नवीन नवीन स्किल आहे ते स्किल आपल्याला काय करायचे आहे तिथे डेव्हलप करायला आम्हाला मिळालं. आहे की नाही? तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की हे करताना बऱ्याचशा अडचणी येतात आणि मग सर्व लोक आपण काय करतो, मला अडचण आहे सर, माझ्या घरी परिस्थितीच नाही, मला हे जमतच नाही, मला धावताच येत नाही, मला करताच येत नाही असं आपण म्हणतो. मला पायाला लागलं, माझ्या हाताला लागलं, आपण नेहमी कारण सांगत असतो. आहे की नाही? एक मुलगी तुमच्यासारखी जशी होती जी नेहमी खेळायला जायची आणि खूप छान ती खेळायची. पण एक दिवस काय झालं की ती रेल्वेने जात असताना तिच्या गळ्यामधील चैन एका चोरांना दिसली आणि ते चोर तुझा पाठला करायला लागले. जशी ती चैन त्या मुलीची घ्यायला गेली तसंच त्या मुलीने काय केलं, खेळाडू मुलगी तिने त्याचा प्रतिकार केला आणि त्याच्यासोबत चांगली लढली. पण लढता लढता काय झालं, त्या चोरांना राग आला आणि त्यांनी तिला त्या रेल्वेमधून ढकलून दिलं. ढकलून दिल्याबरोबर जशी ती पुढच्या पटरीवर पडली तिकडली दुसरी ट्रेन आली आणि तिच्या पायावरून गेली. ती एकदम कोमात गेली, काही दिवस दवाखान्यात राहिली आणि शांत झाली. आणि सर्वत्र दुःखाचं कारण असं होतं की मला आता खेळता येणार नाही, मला ग्राउंडवर जाता येणार नाही. ती काही दिवस शांत राहिली आणि ती ठरवलं की नाही, मला काही करायचं आणि त्या ग्राउंडवर जायचं आणि पुन्हा मला खेळ खेळायचे आहे. आणि ती जिद्दीलाच पेटली आणि जिद्दीला पेटून ती पुन्हा उभी राहिली, पुन्हा खेळली. आणि जिचं नाव आपण ऐकलं असेल, जे आपल्या जन्मात 2 पाय शाबूत आहे, 2 हात शाबूत आहे, अशा लोकांना जमलं नाही ते काम तिने केलं. तिने काय केलं तर एव्हरेस्ट शिखर माहिती तुम्हाला, ती एव्हरेस्ट शिखर तिने एका पायावर सर केला. तिचं नाव काय होतं, व्हेरी गुड, अरुणिमा सिन्हाने काय केलं, एका पायावर. म्हणजे आपले 2 हात आहेत, 2 पाय आहेत की नाही, आपण यापेक्षा स्ट्रॉंग आहात ना. पण तिची फक्त काय होती, एक इच्छाशक्ती होती की मला ते काय करायचं आहे, सर करायचं आहे, मला ते जायचं आहे. आणि म्हणून आपण सुद्धा कोणतेच कारण सांगायचे नाही, मला हे जमत नाही, ते करत नाही. आपल्यात ती क्षमता आहे, आपण ते करू शकतो. असंच एक इलन एहरमेल नावाचा एक खेळाडू होता, त्याला 2 डोळे नव्हते. त्याने सुद्धा काय केलं, एव्हरेस्ट शिखर पार केलं. आणि एव्हरेस्ट शिखर पार केलं जेव्हा पत्रकारांनी त्याला विचारलं की अरे बाबा तू एव्हरेस्ट कसं का पार केलं, तुला दिसत नाही. त्याने सांगितलं मला दिसत नाही ना म्हणूनच मी एव्हरेस्ट पार केलं. दिसत नाही म्हणजे कसं काय, त्याने सांगितलं मला किती वर चढायचं आहे आणि मला काय काय संकट आहे मला माहितच नव्हतं. मला फक्त काय माहित होतं, मला तिथे पोहोचायचं आहे आणि मी पोहोचलो. आहे की नाही? आणि म्हणून जेव्हा आपण या विद्यार्थ्यांशी आपले एक ध्येय असलं पाहिजे, आपण चळवळीचं काम करतोच आहे तर सोबत आपले ध्येय असलं पाहिजे. ते ध्येय मिळवताना आपल्याला संकटांना दूर करून, आपल्याला त्या संकटांकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयापर्यंत काय करायचं आहे, पोहोचवायचं आहे. आणि म्हणून तुमच्यात ती शक्ती आहे, फक्त ती बाहेर